तर आम्ही संविधानिक लढाई लढतोय आणि संविधानाच्याच याच्याने हे करतोय. मागणी तर माझी ॲट्रॉसिटीची होती. परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे की त्यांच्यावर नाहीये. आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये. त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीला ती तकलाद होती, तिला मी काही मानत नाही. त्यांनी लेखी लेखी माफीनामा, वैयक्तिक माझा, तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा, हीच माझी कालच्या प्रकरणातून अपेक्षा आहे. कारण ते जे आता शब्द खूप अलंकारिक शब्द वापरतायत ना, की अनवधानाने झालेली चूक, नाही, हे अनवधानाने झालेली नाहीये, ही जाणून बुजून केलेली आहे. कारण सूत्रसंचलन करणाऱ्यांच्या स्क्रिप्टमध्येही कुठे बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता. एक जण चूक करू शकतो, सगळंच नाही. ठरवूनच एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा झाला, अपमान काही फक्त शिव्या देऊन किंवा त्याला डिवसून त्याला अपशब्द बोलूनच नाही केलं जात. तर अवहेलना करणं हा पण अपमानाचाच एक भाग आहे, की एखाद्या व्यक्तीला आदर न करणे, त्याला जाणून बुजून दुर्लक्षित करणे, त्याला महत्व न देणे, ह्या गोष्टी पण अपमानामध्येच मोडतात. जे त्यांनी केलं बाबासाहेबांसाठी केलं. बाबासाहेब काही असे कवड्या गोट्या खेळणारे, गल्लीतले विटीदांडू खेळणारे नव्हते. ते एक प्रतिष्ठित, एक माननीय, सगळ्या जगाने त्यांचं मोठेपण स्वीकारलेलं आहे. ते अभ्यासू होते, ते ज्ञानी होते, ते विश्वरत्न होते आहे. अशा माणसाचा त्यांनी अपमान केलाय. अशा गल्लीतल्या गोट्या तोट्याचा नाही केलेला आहे त्यांनी. तर हे तर त्यांना जाण पाहिजे. इव्हन ते ज्या पदावर आज बसलेले आहेत, ते पद पण त्यांना संविधानानेच दिलेलं आहे ना. हे ते कसं विसरू शकतात? पद घेताना त्यांना संविधान आठवतं, सगळी प्रोसिजर संविधानात्मक आहे. मग त्यांना बाबासाहेबांचा विसर कसा काय पडतो? छत्रपती महाराजांचा त्यांनी जयघोष केला, आनंद झाला, ते तर आमच्या काळजात आहे. संभाजी महाराजांचा त्यांनी जयघोष केला, खूप आनंद झाला आणि खरंच कान आतुर झाले होते की त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करावं. नाही जयघोष, निदान आज संविधान दिवस आहे, संविधानाचा उल्लेख करता करता कुठेतरी म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांचा तिथे हक्क आहे. जर मी एखादा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे, आपण कुसुमाग्रजांना मानतो, एक उदाहरण सांगते, कुसुमाग्रजांना आपण त्यांची एक वेगळी ओळख आहे, आज ते हयात नाहीये.